नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. हर हर महादेव. वर्षातून एकदाच येणारी ती दिव्य रात्र, ती रात्र ज्या रात्री देवादिदेव महादेव स्वतः जागृत असतात, ती रात्र ज्या दिवशी केलेली साधना हजारपट फळ देते, ती म्हणजेच महाशिवरात्री. मैत्रिणींनो, ही फक्त एक रात्र नाही, ही तुमचे नशीब बदलण्याची रात्र आहे. ही तुमच्या वाईट काळ संपवण्याची रात्र आहे. ही तुमच्या घरात कायमची शिवकृपा आणण्याची रात्र आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीच्या रात्री करायच्या 4 विशेष गोष्टी, ज्या केल्यावर वर्षभर महादेवांची कृपा तुमच्या घरावर राहते. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा, कारण शेवटची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिली गोष्ट, रात्री जागरण आणि ओम नमः शिवाय जप करा. महाशिवरात्री म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याची रात्र. या रात्री शक्य असेल तर पूर्ण जागरण करा. जमत नसेल तर किमान 12 वाजेपर्यंत जागे राहा. शांत बसा, दिवा लावा आणि 108 वेळा ओम नमः शिवाय हा जप करा. मानसशास्त्र सांगते की रात्री 12 ते 3 या वेळेत मन सर्वात शांत आणि ग्रहणशील असते, आणि अध्यात्म सांगतं की ही वेळ शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते. जप करताना डोळे बंद करा आणि असा भाव ठेवा की महादेव, माझ्या जीवनातील अंधार दूर करा. विश्वास ठेवा, जिथे जप असतो तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. दुसरी गोष्ट, शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करा. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करा. फक्त पाणी जरी वाहिले तरी महादेव प्रसन्न होतात. पाणी वाहताना मनात बोला, जशी ही जलधारा वाहते तशी माझ्या जीवनातील अडचणी वाहून जाऊ दे. 3 बेलपत्र वाहा. 3 बेलपत्र म्हणजे मन, बुद्धी आणि आत्मा. बेलपत्र म्हणजे शुद्धता. महादेवाला ते अत्यंत प्रिय आहे. तिसरी गोष्ट, एक छोटी त्यागभावना. महाशिवरात्रीला एक गोष्ट सोडा. वाईट सवय, राग, तक्रार किंवा एखादी चुकीची सवय. महादेव म्हणजे संहार करता. ते वाईट गोष्टींचा संहार करतात. त्या दिवशी बोला, हे भोलेनाथ, आजपासून मी ही सवय सोडते. त्या क्षणापासून तुमचा नवीन अध्याय सुरू होतो. चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनापासून प्रार्थना. मैत्रिणींनो, महादेवाला मोठे विधी लागत नाहीत, त्यांना लागते निरागस मन. त्या रात्री शांत बसा आणि फक्त मन मोकळं करा. मनातील दुःख सांगा, भीती सांगा, आर्थिक अडचण सांगा. महादेव ऐकतात. शास्त्रात म्हटलं आहे की भोलेनाथ एका हाकेला धावतात. कधी कधी आपण म्हणतो माझा काळच खराब चाललाय, पण लक्षात ठेवा, काळाचा स्वामी कोण? कालभैरव, आणि ते शिवाचेच रूप आहे. म्हणजे तुमचा काळ बदलायचा अधिकारही शिवाकडेच आहे. महाशिवरात्री म्हणजे तुमचा काळ बदलण्याची संधी. या दिवशी शिवलिंगाला हळद लावू नका, तुळशी अर्पण करू नका, रागावू नका आणि वाद घालू नका, कारण त्या दिवशी ऊर्जा अत्यंत संवेदनशील असते. वर्षभर शिवकृपा कशी राहील? जर या 4 गोष्टी मनापासून केल्या तर तुमच्या घरात शांतता वाढेल, मन स्थिर होईल, आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होईल आणि सर्वात महत्त्वाचं, भीती कमी होईल. मैत्रिणींनो, महाशिवरात्री वर्षातून एकदाच येते. ही रात्र वाया जाऊ देऊ नका. आजच संकल्प करा, मी यावर्षी महाशिवरात्री विशेष बनवणार. जर तुम्ही खरे शिवभक्त असाल
तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आणि अशाच आध्यात्मिक, रहस्यमय आणि जीवन बदलणाऱ्या माहितीसाठी जोडलेले राहा. शेवटी एकच प्रार्थना, भोलेनाथ जो हा व्हिडिओ पाहतो आहे त्याच्या जीवनातील अडथळे दूर करा, त्याच्या घरात सुख शांती द्या आणि वर्षभर तुमची कृपा ठेवा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.